पाहुयात सविस्तर बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं उद्यान प्रेरणा केंद्राचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये उद्यम इन्क्युबेशन सेंटर मार्फत आयोजित उद्यम प्रेरणा केंद्र आणि प्राध्यापकांसाठी उद्यम इग्नाइट या 5 दिवसीय उद्योजकता बूट कॅम्पचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी वाधवाणी फाउंडेशनचे दयाकर मूर्ती, विशाल नायर तसंच कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, संचालक प्राध्यापक विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। नवीन कल्पना आणि स्टार्टअप्सच्या संगोपनाचं प्रतीक असलेलं तसंच उद्योगवाढीला चालना देण्यासाठी विद्यापीठाच्या वतीनं हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली। उद्योजकीय प्रतिभेला जोपासण्यासाठी प्राध्यापकांना ज्ञान आणि साधनांनी सुसज्ज करण्यासाठी डिझाईन केलाय। बूट कॅम्पमध्ये तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील कार्यशाळा, प्रत्यक्ष व्यवसाय नियोजन सत्र आणि नवोपक्रम आणि स्टार्टअपच्या परिसंस्थांवर चर्चा होणार आहे। इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी आणि त्यांच्या टीमनं या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रश्मी मोहोळकर यांनी केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।